शिवसेनेचे प्रतोद रमेशांना बोलणारे आपल्या सोबत आहेत प्रोफेसर, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। अधिवेशनामध्ये नेमकं चाललं काय? विजय वडेट्टीवारांनी आता एक मोठा आरोप केला आहे की अमृत योजनेमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि सुजाता सौनिक यांनी एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदेंचं देखील नाव आहे आणि असं त्यांनी म्हटलेलं आहे स्पष्टपणे। त्यामुळे मोठा घोटाळा झाला अशी सुद्धा चर्चा आता या निमित्तानं झडते। काय म्हणाल? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याबाबत जो प्रश्न या ठिकाणी मला मुख्य प्रतोद म्हणून आपण त्या ठिकाणी विचारला, मी खरं तर या ठिकाणी सांगेल का ज्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी लावला का असा घोटाळा झाला, एकनाथरावजी शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे। एकनाथरावजी शिंदे साहेब ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी एकदा तपासलं पाहिजे का आपण एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या बद्दल हे वाक्य त्या ठिकाणी बोलतोय आणि हे किती चुकीचं वाक्य आहे। संपूर्ण महाराष्ट्राची जनता काही डोळे झाक करत नाही आहे। गेल्या 2.25 वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे ना, सतत देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून घोटाळा झाला, काय झालं हे त्यांनी चौकशी करावं, परंतु खऱ्या अर्थाने असं बिनबुडाचे आरोप त्यांनी त्या ठिकाणी करू नये। अनिल गोटे पण आरोप करतात की जमीन हडपली, प्रतिभाताई पाटील यांची माजी राष्ट्रपती आहे त्यांची जमीन जयकुमार रावल यांनी हडपलेली आहे, सरकारमध्ये समन्वय नाही का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय। असं अजिबात नाही। आमचे तिन्ही नेते फडणवीस साहेब असू द्या, शिंदे साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, अत्यंत समन्वयाने या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी चालवत आहे आणि प्रत्येक घटकावरती काटेकोरपणाने त्या ठिकाणी लक्ष देत आहे। खरं तर मी या ठिकाणी सांगेल की हे लोक बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी करताय, असं कोणताही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही आणि आमच्यामध्ये समन्वय अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे। भाजपकडून मोठा भाऊ म्हणून कुठेतरी दाबायचा प्रयत्न होतोय का? कारण रायगडचा पालकमंत्री पदाबाबतचा जर विषय असेल तर नाशिकचा आपण पाहिलं की गिरीश महाजनच राहतील अशी बातमी समोर आली, पण रायगडबाबत कुठलाही निर्णय झाला नाही। उलट पक्षी असं सांगण्यात आलं की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे, मग यातही 2.5 वर्ष सिनियरिटीनुसार कुणाला मिळायला पाहिजे हा प्रश्न आहे। कसं आहे, घर थोडं मोठं झालं काही थोडी कुरबुर चालू राहते आहे ना। प्रत्येकाला वाटतं का आपला पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला पाहिजे। आता जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपलाही वाटायचं आमचा पालकमंत्री झाला पाहिजे, आमचे 6 शिवसेनेचे आमदार होते, आम्हालाही वाटतं आमचं झाला पाहिजे आहे ना, आणि म्हणून हे थोडंफार चालू राहतं, परंतु खूप काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही। आणि समन्वय समितीची बैठक सुद्धा झाली, काय या बैठकीमध्ये नेमकं सांगण्यात आलं नेत्यांना? कारण अजितदादांनी काल म्हटलं राजीनामा झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा की कार्यकर्त्यांच्या जीवावरती राजकारण करू नका, स्वतःची ताकद वाढवा। कसं पाहता या विधानाकडे? एक सूचक वक्तव्य। मी या ठिकाणी सांगेल का आता अजितदादा हे मोठे असते आहे ना, त्यांनी ते विधान केलं असेल, परंतु मी तर असा कार्यकर्ता आहे, मी सांगतो का कार्यकर्त्याच्या जीवावरती आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने राजकारण करतोय। कार्यकर्ता जर चांगला सबळ जर असेल तरच आम्ही पुढे जाऊ शकतो। बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका मांडली आहे रमेश बोरनारे यांनी आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरच प्रत्येक नेता राजकारण करतो असं त्यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।